श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. श्री गुरुचरित्र अध्याय 16. श्री गणेशाय नमः. विनवी शिष्य नामांकित सिद्धासी असे पुसत सांगा स्वामी वृत्तांत. गुरुचरित्र विस्तारोनी शिष्य समस्त गेले यात्रेसी. राहिले कोण गुरुपाशी. पुढे कथा वर्तली कैसी. विस्तारावे दातारा. गुरुचरित्र काम देणू सांगेन तुझं विस्तारून नु. श्री गुरु राहिले गोप्य होऊन वैजेश्वर सनिधेसी. समस्त शिष्य तीर्थेशी स्वामी निरोप गेले परियसी. होतो आपण गुरुपाशी सेवा करीत अनुक्रमे संवत्सरतया एकतया स्थानी. होते गोप्य श्री गुरुमुनी अंबा आरोग्य भवानी. स्थान बर्वे मनोहर असता तेथे वर्तमाने. आला ब्राह्मण एक मुनी. श्री गुरु ते देखोनी नमन करी भक्तिभावे. माथा ठेवून या चरणी स्तोत्र करी नानापरी. स्वामी माते तारी तारी. अज्ञान सागरी बुडालो. गुरुची सेवा बहुत दिवस केली नाही सायस. याची कारणे मानस स्थिर नवे स्वामी या. ऐसे पुसत श्री गुरुमूर्ती मुनी डोळा अश्रू येती. दुःख दाटला अमिती. एके स्वामी गुरुराया. एकूणी मुनीचे वचन श्री गुरु पुसती हसून. जालासी तू केवी मुनी गुरुविणे सांग मज. ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती मुनीच्या डोळा अश्रुपाती. दुःख दाटले अपरिमिती. एक स्वामी गुरुराया. गुरु होता आपणासी एक अति निष्ठुर त्याचे वाक्य. माते गांजिले अनेक अकृत्य सेवा सांगे मज. न सांगे वेदशास्त्र आपण तर्कभाष्यादी व्याकरण. म्हणे तुझे अंतकरण स्थिर नव्हे आद्यवी. येणे परी बहुत दिवशी होते तया गुरुपाशी. बोले माते निष्ठुरेसी कोकोनी आलो तयावरी. ऐकोनी तयाचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन म्हणते. एक ब्राह्मणा आत्मघातकी तुझे ओसी. न विचारेसी आपले गुण तू ते कैचे. होय ज्ञान गुरुद्रोही तुझी जाण. अल्पबुद्धी परियसा आपले गुरुचे गुणदोष. सदा उच्चार करीसी हर्षे. ज्ञान कैचे मोय मानस स्थिर होई केवी आता. जवळी असता निदानू का हिंडावे रानू रानू. गुरु असता काम देणू वंचुनी आला आम्हा जवळी. संतुष्ट विता श्री गुरुशी अष्टसिद्धी आपले वशी. क्षण न लागता परियशी वेदशास्त्र त्यासी साध्य. एकूणी श्री गुरुचे वचन माथा श्री गुरुचरणी ठेवून. विनवितसे कर जोडून करुणा वचने करून या. अज्ञान माया वेष्टोन नेणे गुरु कैसा कवण. सांगा स्वामी प्रकाशोन ज्ञान होय आपणासी. करुणा वचन ऐकोनी श्री गुरुनाथ संतोषोनी. सांगता ते विस्तारोनी गुरुसेवा विधान. श्री गुरु म्हणते एक मुनी. गुरु म्हणजे जनकजननी. उपदेश करता हे कोणी तोची जाण परम गुरु. गुरु विरीचे हरिहर जाण. स्वरूप तोची नारायण. मन करून निर्वाण. सेवा करावी भक्तीने. यदर्थी कथासा एक सांगतो आम्ही तत्पर एक. आदिपर्वी असे निक गुरुसेवा भक्तिभावे. द्वारावर्ती तीर्थे परियसी विप्र एक धौम्य ऋषी. तिघे शिष्य होता त्यासी वेदाभ्यास करावया. एक ऋण पांचाळ. दुसरा बैद केवळ. तिसरा उपमन्यू बाळ. सेवा करती विद्या लागे. पूर्वी गुरुची ऐसी रीती. शिष्या करवी सेवा घेती. अंतकरण त्याचे पाती. कैसे निर्वाण शिष्याचे पाहुणे अंतकरण. असे भक्ती निर्वाण. कृपा करीती तत्क्षण मनकामना पुरविती. ऐसा धौम्य मनी भला तया ऋणी पांचाळ. एके दिवशी निरोपदे दिला एक द्विज एक चित्ते. शिष्याशी म्हणे धौम्य मुनी अजितुवा जाऊ निराने. वृत्तीशी न्यावे तडाग पाणी. जववरी होय तृप्त भूमी. असे वृत्ती तडे खाली. तेथे पोय पेरिली असे साडी. तेथे नेवनी उदक घाली. शीघ्र म्हणे शिष्याशी. ऐसा गुरु निरोपद होता. गेला शिष्य धावता. तटाकाते असे पाहता कालवा असे वाहत असे. ते जेथे उदक असे वाहत अति दरारा गरजत. वृत्तीभूमी असे उन्नत. उदक केवी चढो पाहे. म्हणे आता काय करू. कोपतील माते श्री गुरु. उदक जात असे दरारू केवी बांधू म्हणत असे. आणून शिळा दगड बांधे झाला उदका आड. पाणी जात असे धडाधड. जाती पाषाण वाहून या. प्रयत्न करी नानापरी. काही केले न चढेवारी. म्हणे देवा श्री गुरुहरी काय करू म्हणत असे. मग मनी विचार करी गुरुचे शेती न चढेवारी. प्राण त्याची नेतारी गुरुचे वृत्तीनिमित्त. निश्चय करून मानसी मनी ध्यात श्री गुरुशी. म्हणे आता काय उपाय यासी योजूनी प्रयत्न करावा. उदकाचे प्रवाहात घालिता पाषाण जाती वाहत. आपण आड पाहो पडो म्हणत निधारिले. त्यावेळी दरडी हाती धरी दृढे पाय टेके दुसरीकडे. झाला आपण उदकाआड मनी श्री गुरु ह्यात असे. ऐसा गुरु शिष्या शिरोमणी. निर्वाण मन करीती क्षणी. वृत्तीकडे गेले पाणी. प्रवाहाचे अर्धे देखा. ऐसा शिष्य तया स्थानी बुडाला असे प्रवाह पाणी. गुरुची वृत्ती झाली धणी उदक पूर्वपरी असा. त्याचा गुरु धौम्य म्हणी विचार करी आपले म्हणे. दिवस गेला असता म्हणी अद्यापि शिष्य नाही म्हणे. असे आपण विचारित गेला आपले वृत्तीत. झाले असे उदक बहुत न देखे. शिष्य तया स्थानी. म्हणे शिष्य काय झाले आणि बक्षिले व्याघ्रच्या ब्याडे. उदकानिमित्त कष्ट केले कोठे असे म्हणत असे. ऐसे म्हणे विचारित उंच स्वरित पाचारित असे. अरे शिष्य सखया म्हणत प्रेमभावे बोलवी. येणे परी गुरु करुणावचने पाचारित असे धौम्य म्हणी. शब्द पडे शिष्यकाने तेथून मग निघाला. येऊन या श्री गुरुशी नमन केले भावशी. धौम्य मुनी महाहर्षे अलिंगोनी आश्वासिले. वर दिदला त्यावेळी एक शिष्यास्तव मळी. तुते विद्या आली सकळे वेदशास्त्रादी व्याकरण. ऐसे म्हणतात तत्क्षणी झाला
विद्यावंत ज्ञानी लागत असायचे गुरुचरणी भक्तिभावे करून या कृपानिधी देवम्य म्हणे आपले आश्रमा घेऊन निरोप दिला संतोषाने विवाहादी आता करी म्हणे. निरोप घेऊन शिष्य राणा गेला आपले असताना अनेक शिष्य दोघे जण होते. त्या गुरुजवळी दुसरा शिष्य बैद जाणा गुरुची करी शुश्रूषा त्याचे पावये अंतकणा दौम्य गुरु म्हणत असे. दौम्य म्हणे शिष्याशी सांगेने एक तुझशी तुवा जाऊन हरनिशी वृत्ती आमची रक्षुनी या वृत्तीशी आणावे धान्य घराशी असे म्हणता महाहर्षी गेला त्या वृत्तीकडे. वृत्ती पिके जवळ या होरात्र कष्ट करीत राशी होता अवसरी आला आपले गुरुपाशी सांगत झाला श्री गुरुशी म्हणे व्रीही वरल्या राशी आता आणावे घराशी काय निरोप म्हणत असे. मग म्हणे सौम्य म्हणे बारे शिष्या शिरोमणी कष्ट केले बहुतरांनी आता धान्य आणावे म्हणून देते एक गाडा तया जुंपणी एक रेडा गुळू म्हणे जावे पुढा शीघ्र यावे म्हणत असे. एकीकडे जुंपी रेडा आपण ओढी दुसरीकडे येणेपरी घेऊन गाडा आला तया वृत्तीजवळी. दोन्ही खंडी साडीशी भारी शिष्य गाडीशी याशी एकीकडे रेडी अशी झुंपणी ओढी आपण देखा रेडा चाले शीघ्रशी न ये तया सरशी. मग आपले कंठाशी बांधिता झाला जुदे का सत्राने तया सरशी चालत आला मार्गाशी. रुतला रेडा चिखलेशी आपले गळा ओढत असे. चिखली रुतला रेडा म्हणून चिंता करी बहुमनी आपण ओढी सत्राने गळफास पडे जैसा सोडून या रेडी अशी काढले शिष्या गाडी अशी ओढता आले गळाफासी पडून प्राण त्याजू पाहे इतके होता निर्वाणी सन्मुख पाहता धौम्य म्हणे त्या शिष्या ते पाहुणे नयनी कृपा अधिक उपजली सोडून या शिष्या ते अलिंगोनी करुणा भरते. वर दिला अभिमन मते संपन्न अशी वेदशास्त्री वर देतात तत्क्षणीशी सर्व विद्या आली त्याशी. निरोप घेऊन या घराशी गेला शिष्यापरी असा. तिसरा शिष्य अपमन्यू सेवेविषयी महानिपुण गुरुची सेवा शुश्रूषण बहु करी अपरियसा त्याशी असे बहुताहार म्हणून विद्या नव्हे स्थिर त्याशी विचार करी तो गुरु याते परावा एक उपाय त्याशी म्हणे धौम्य म्हणे तुझं सांगतो म्हणून नित्य गुरे नेवनियाराणी रक्षण करी तृणाचार्य असे म्हणता गुरु म्हणे नमन करी त्याचे चरणी गुरे नेवनियाराने चारवित बहु असं शुदा लागत अशी आपणाशी शीघ्र आणीशी घराशी कोपे गुरु तयाशी शीघ्र म्हणे शीघ्र येतोसी का रे सूर्य जाय अस्तमानी तवरी राखी गुरे राणी येणे परिप्रतिदिनी वर्तावे तुवा म्हणत असे. अंगीकारोनी शिष्याराणा गुरे घेऊन गेला राणा शुदा शांत होऊन जाणार चिंतित असे श्री गुरुशी चरती गुरे नदी तीरी आपण तेथे स्नान करी तया जोडी घरे सारी असती विप्राश्रम तेथे जाऊन येता असताना भिक्षा मागे अपरिपूर्ण भोजन करी सावधान गोधन रक्षी येणेपरी प्रतिदिवशी रक्षणे आणि गुरेनिशी वर्ताता ऐसे एरे दिवशी पुसता झाला. दौम्य म्हणे गुरु म्हणे शिष्याशी तू नित्य उपवासी तुझा देहपुष्टीशी कवणेपरी होत असे. ऐकून श्री गुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्य भिक्षा करीतो प्रतिदिन विप्रा घरी तेथे देखा भोजन करून प्रतिदिवशी घरी घेऊन येतो निशी. श्रीगुरु म्हणतील येता असे आम्हा सांडून केवी बक्षी भिक्षा मागून घराशी आणून द्यावी प्रतिदिवशी मागुती जावे गुरापाशी घेऊन यावे निशी गाडी. गुरु निरोपे येरे दिवशी गुरे नेऊन रानाशी मागे भिक्षा नित्य जैशी नेऊन दिली घरात घरी त्याशी भोजन कधी नवे परिपूर्ण पुनरपी जाई तया राणा भिक्षा करून जेवित असे. नित्य भिक्षा दोन्ही वेळी पहिली भिक्षा देऊनी सदनी दुसरी आपण बक्षुनी काळायचा कंठीत असे. येणेपरी किंचित काळ वर्ताता आला महास्थूळ एके दिवशी गुरुकृपाला पुसत असे. शिष्य सांगे वृत्तांत आपले जेणे आपले क्षुधासमत नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणत असे. एक वेळ घराचे आणून देतो प्रतिदिवशी भिक्षा दुसरे खेपेसी करीतो भोजन आपण असे म्हणता. दौम्य म्हणे तया शिक्षावरी कोपनी म्हणे शिष्या की वेळ दोन्ही आणून देई घरी पा गुरु निरोप जेणे परी दोन्ही भिक्षा आणून घरी देता झाला प्रतिकरी मनी क्लेश न करीचं गुरे सहित राहत असे. शिक्षक क्षुधाक्रांत गोवत चौथे स्तनीपित देखता झाला तयासे स्तनीपिता वासुराशी उच्चिष्ट गडे संधीशी वाया जाते भूमीशी म्हणून आपण जवळी गेला. आपण असे क्षुधाक्रांत म्हणून गेला धावत पसरून या दोन्ही हातात धरी उच्चिष्ट क्षीर देखा ऐसे क्षीरपान करून घेऊन आपले उदरभरी दोन्ही वेळी भिक्षा करे देत असे. देव भावभक्तीने अधिक पुष्ट झाला त्याने म्हणे गुरु अवलोकन पहा हो याचे शरीर लक्षण कैसा स्थूळ तसे मागुती पुसे तयासी कवणे परिपुष्ट होसी सांगेले आपले उत्तांत असे. उच्चिष्ट क्षीरपान करीतो एकोणी शिष्याशी म्हणे शिष्याशी मतिहीन होय उच्चिष्टेशी दोष असे बहुवसी बक्षू नको अजी चेनी बक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तया हरू दुसरे दिवशी म्हणे येरू काय करू म्हणत असे. येणेपरी गुरेसे येतात आता होता रानात गळत होते क्षीर बहुतक एका रुईचे झाडाशी म्हणे बरवे असे क्षीर उच्चिष्ट नवे निर्धार पान करू धणीवरी म्हणून तेथे बसला पाने तोडून कोसरी तयामध्ये क्षीर भरी येत होता धणीवरी तो भरिले अक्षियात तेणे गेले नेत्र दोन्ही हिंडत असे रानोवनी गुरे न दिसती तय नयनी म्हणून चिंता करीत असे काष्ट नाही अक्षयेन करीत असे चिंता गोधन गुरे पाहो जाता राना पडिला एका आडात पडून या आडात चिंता करीतो अत्यंत आता गुरे गेली सत्य बोल गुरुचा आला मज
पडिला शिष्य तया असताना दिवस गेला असतमाने चिंता करी धौम्य म्हणे अजूनही शिष्य न येची का म्हणून गेला रानासी तेथे देखे तेथे गोधनासी शिष्य नाही म्हणून ऐकलेशी दीर्घ स्वरे पाचारिता धौम्य म्हणे धनी पडला शिक्षकाने प्रत्युत्तर देता क्षणी जवळी गेला कृपाळू एकूण या वृत्तांत उपजे कृपा अत्यंत अश्विनी देवा स्तवी म्हणत निरोप दिदला तयावेळी निरोप देता तया क्षणी अश्विनी देवता ध्याय मुनी दृष्टी आली दोन्ही नयनी आला श्रीगुरु सन्मुखेसी येऊन श्रीगुरुशी नमन केले भक्तीची स्तुती केली बहुशी शिष्योत्तमे तये वेळी संतोषोनी धौम्य मुनी तया शिष्य आलिंगने म्हणे शिष्या शिरोमणी तुष्टलो तुझ्या भक्तीशी प्रसन्न होनी शिष्याशी हस्तस्पर्शी पुस्तकेशी वेदशास्त्रादी तक्षणीशी आली तया शिष्या ते गुरु म्हणे शिष्याशी जावे आपल्या घराशी विवाहादी करुणी सुखेशी नांदत ऐसे म्हणत असे होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होतील तुझं अत्यंत उत्तंक नाम शिख्याते शिष्य तुझा परियसी तोची तुझ्या दक्षिणेशी आणील कुंडले परियसा जिंकोनिया शेषाशी कीर्तिवंत होईल जनमे जय राजाशी तोची करील उपदेशी मारविल समस्त सर्पाशी याग करून या परियसा तोची उत्तंग जाऊन पुढे केला सर्पयज्ञ जय मे जयाचे प्रेरून समस्त सर्प मारविल ख्याती झाले त्रिभुवनात तक्षकाणीला इंद्रासहित गुरुकृपेने समर्थ असे परियसा ऐसे तू जाणोनी मानसी वृथा हिंडसी अविद्येसी जावे आपले गुरुपाशी तोची तुझं तारील सत्य त्याचे मन संतुष्ट होता तुझं मंत्र साध्य तत्वता मन करून सुनिश्चितता त्वरित जाई म्हणत असे ऐसा श्रीगुरु निरोप देता विप्र झाला अतिज्ञाता किरणावरून ठेवणे माथा विनवित असे त्यावेळी गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मज बहुत गुरुचे दुखविले चित्त आता केवी संतुष्ट व्हावे अंतकरण भिन्न होता प्रयास असे ऐक्य करिता ऐसे माझा मन पतित काय उपयोग जाऊनी ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचून पाही जीवित्वाची वासना नाही प्राण त्याची गुरुप्रती ऐसे परी श्रीगुरुशी विनितो ब्राह्मण हर्षी नमून निघे वैराग्यशी निश्चय केला प्राण त्याजू अनुतप्त झाला तो ब्राह्मण निर्मळ झाले अंतकरण अग्नी लागला ऐसे तृण भस्म होय तत्क्षणी निर्वाण रूपे तो द्विजवर निघाला त्याजू कलेवर ओळखोन या जगद्गुरु पाचारिती त्यावेळी बोलवून ब्राह्मणासी निरोप देती कृपेशी न करी चिंता तू मानसी गेले तुझे दुरित दोष वैराग्य उपजले तुझ्या मनी दुष्कृत्य गेली पडोनी जडोनी एक चित्त करुनी मनी स्मरे आपले गुरुचरण तयवेळी श्रीगुरुशी नमन केले चरणाशी जगद्गुरु तुझोशी त्रिमूर्तीचा अवतार निर्वाण देखून अंधकरण प्रसन्न झाला श्रीगुरु आपण मस्तकी ठेविती कर दक्षिण तया ब्राह्मणाशी परियसा वेदशास्त्रादी तत्काळी मंत्रशास्त्रे आली सगळेच प्रसन्न झाला चंद्रमुळे काय सांगू दैव त्यात विजेचे आनंद झाला ब्राह्मणाशी श्रीगुरु निरूपतयासी निरूपिती त्यासी आमचे वाक्य तू परियसी जाय त्वरिता फुले गुरुपाशी जाऊन या गुरुपाशी नमन करी भावेशी संतोष होईल भरवसी तोची आपण सत्य म्हणे ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया ब्राह्मण संभाषिती निरोप घेऊन या त्वरिती गेला आपल्या गुरुपाशी निरोप देऊन ब्राह्मणाशी श्रीगुरु निघाले परियसी भिल्लवाडी ग्रामासी आले भुवनेश्वरी सनिध कृष्णपश्चित तटाकेसी औदुंबर वृक्ष परियसी श्री गुरु राहिले गुप्तेसी एकचित्ते परियसा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गुरु शुश्रूषण महात्म्य वर्णनम नाम षोडशोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।